आता आपण या ठिकाणी प्रवेश करतोय श्री सिनेश्वर मंदिरामध्ये। हे ठिकाण अर्थात श्री सिनेश्वर मंदिर आहे। चोंडी या गावच्या शेजारी सीना नदी वाहते आणि मग त्या निमित्ताने या ठिकाणी हे पर्यटनाचे जे स्थळ उभा केलेलं आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी आपण थांबलेले आहोत आणि याच ठिकाणी सिनेश्वर मंदिराचा हा अतिशय मूर्तिमंत नमुना आपल्याला पाहायला मिळतो। संपूर्ण दगडामध्ये बांधलेलं हे मंदिर आहे। कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये सिमेंट किंवा आता सध्या ज्या व्यवस्था आपण वापरतो त्या याच्यात आपल्याला दिसत नाहीये। संपूर्णपणे दगडाचं असणारं हे मंदिर छोटंसं आहे परंतु याची भव्यता खूप मोठी वाटते। आपण हे या ठिकाणी संपूर्णपणे पाहून घेऊ शकता। आता लागलीच आपण या मंदिराच्या नंतर पुढे जाणार आहोत समाधी मंदिराकडे। या ठिकाणी आपल्याला गेल्याच्या नंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पिताश्री आणि त्यांच्या मातोश्री यांच्या दोन्ही समाध्या आपल्याला बघायला मिळणार आहेत। आपण त्या दिशेने सध्या जात आहोत आणि त्या समाधी स्थळामध्ये समाधी मंदिरामध्ये आपण या ठिकाणी आता प्रवेश करतोय। या समाधी मंदिरामध्ये प्रवेश केल्याबरोबर आपल्या लक्षामध्ये येतं की या ठिकाणी व्यवस्थित या समाधीला सावली करण्यात आलेली आहे। व्यवस्थित पुरेसं छत या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे आणि एवढंच नाही तर पूर्ण डेकोरेशन सुद्धा म्हणजे सजावट सुद्धा आवश्यक तेवढी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। इथं आपण पाहू शकता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पूज्य पिताश्री मानकोजी बाबा शिंदे यांची या ठिकाणी समाधी बांधण्यात आलेली आहे। दगडामध्ये बांधलेली ही समाधी अतिशय भव्य आहे। याचबरोबर या समाधीच्या बाजूलाच या ठिकाणी आपण पाहू शकता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूज्य मातोश्री सुशीलाबाई शिंदे यांची समाधी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। मातोश्री सुशीलाबाई शिंदे यांची समाधी तिची उंची ही थोडीशी छोटी असल्याचे आपल्याला दिसते, तर मानकोजी बाबा शिंदे यांची जी समाधी आहे ती थोडी याच्यापेक्षा उंचीला थोडीशी जास्त आहे। या पूज्य मातोश्री सुशीलाबाई शिंदे यांच्या समाधीच्या वरती आपल्याला तुळस सुद्धा लावलेली दिसून येते। अर्थात ह्याच्यावरून आपल्या लक्षात येतंय की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मातोश्री या म्हणजे धार्मिक होत्या। नित्य नियमाने त्या मंदिरामध्ये जायच्या, पूजा विधी वगैरे करायच्या, हे नक्कीच आपल्याला या ठिकाणी लक्षामध्ये येतंय। शिवाय याच ठिकाणी आणखीन 2 समाध्या आपल्याला बघायला मिळणार आहेत। यापैकी ही पहिली समाधी आपण पाहू शकता सरदार शहाजीराव शिंदे यांची ही समाधी आहे। तर म्हणजे मातोश्री आणि पिताश्री यांच्या सोबतच सरदारांची सुद्धा समाधी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। सरदार शहाजीराव शिंदे यांची समाधी, या समाधीला लागूनच या ठिकाणी आणखीन एक बाजूला समाधी बघायला मिळणार आहे। ही समाधी आहे सरदार महादजीराव शिंदे यांची समाधी। या सरदारांनी प्रत्येक वेळी युद्धाच्या वेळी नेतृत्व केलेलं आहे आणि प्रत्येक ठिकाणी धाडसानी ते लढलेले आहेत असं आपल्याला या इतिहासावरून लक्षामध्ये येतं। या समाधी मंदिराच्या नंतर आता आपण पुढे जाणार आहोत। मुख्य आकर्षण असणारं महत्त्वाचं म्हणजे काय तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची गडी, त्यांचा राहता वाडा म्हणजे माहेरचं पूर्ण गेटअप आपल्याला तिकडे बघायला मिळतं।